नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विजय कुमार। आज आपण विटॅमिन बघणार आहोत आणि सगळ्यात अगोदर तुमचं राज्य छत्रपती अकॅडमी तालुका मुखेड या YouTube चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। बघा, या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, विटॅमिन्स जे आपल्याला कशासाठी गरजेचं आहे, कोणत्या पेपरसाठी हे शिकण्याची गरज आहे आपल्याला। बघा, आर्मी जीडी, त्यानंतर ट्रेड्समन, टेक्निकल आणि एसकेटी आणि एनए नर्सिंग असिस्टंट यासाठी हे गरजेचा व्हिडिओ आहे। तर टोटल व्हिडिओ कम्प्लिटली तुम्हाला बघायचा आहे। विटॅमिन्स याच्यावर एखादा क्वेश्चन आपल्याला एक्झाम मध्ये दिसू शकतो, तर तो एखादा क्वेश्चन आपला कम्प्लिटली करेक्ट यायला पाहिजे, त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला कम्प्लिटली बघायचा आहे। बघा, विटामिन्स काय असणार आहेत आपण बघूयात। विटामिन्स विषयी सर्वप्रथम आपल्याला माहित पाहिजे की विटामिन्स काय आहेत। तर आपण काय करूयात, विटामिन्स हा जो शब्द आहे ना, या शब्दाला आपण ब्रेक करूयात। म्हणजे कसं करतो मी, विटामिन्स विटा VITA किंवा VIT करूयात आपण याला। बघा, या ठिकाणचा जो विटामिन्स आहे VITA, विटा म्हणजे काय, लाईफ। विटामिन्स मधला जो शब्द आहे VITA, विटा म्हणजे लाईफ, आणि अमाइन्स म्हणजे असा घटक जो जीवन जगण्यासाठी गरजेचा आहे। ठीक आहे, याला आपण जीवन के लिए आवश्यक म्हणतोय। म्हणजे विटॅमिन हा एक लॅटिन शब्द आहे, त्यामधला विटाला आपण काय म्हणणार आहोत, लाईफ, आणि लाईफ म्हणजे जीवन, आणि जीवन जगण्यासाठी गरजेचं आहे म्हणून त्याला सिंपली काय म्हणलेलं आहे, विटामिन्स म्हणलेलं आहे। आणि तुम्हाला पेपरमध्ये क्वेश्चन काय येऊ शकतो की विटॅमिन्स हा जो शब्द आहे तो कोणत्या भाषेपासून तयार झालेला आहे। तर तो शब्द कोणता असणार आहे, कोणती भाषा असणार आहे, ती असणार आहे लॅटिन ही भाषा असणार आहे। पुढे बघूयात आपण, हा जो विटॅमिन्स आहे ना, हा एक कार्बनिक पदार्थ आहे। आता कार्बनिक म्हणजे काय, जो कार्बन कंपाऊंड्स पासून, कार्बन संयुगापासून बनलेला आहे, त्याला आपण काय म्हणतोय, कार्बनिक कंपाऊंड्स म्हणतो। आता तुम्ही बघा, लहानपणापासून आपण शिकलो की विटॅमिन्स विविध प्रकारचे आहेत। जवळपास आतापर्यंत आपल्या बॉडीमध्ये 20 विटॅमिन्स शोधलेले आहेत। आता त्यामधले कोणते गरजेचे आहेत आणि आपल्या एक्झाम मध्ये कोणकोणते, असे जास्त काय नाही, 7 ते 8 विटॅमिन्स आहेत जे आपल्याला काय येणार आहेत, एक्झाम मध्ये येणार आहेत। आपण ते जाणून घेऊयात। बघा, सर्वप्रथम आता जे विटॅमिन्स आहेत इनकी कमी से, आता बघा, कोणतेही घटक आपल्या बॉडीमध्ये वाढला किंवा कमी झाला त्याचा परिणाम काय होतो, आपल्याला एक डिसीज होतो। डिसीज म्हणजे रोग होतात किंवा विविध आजार होतात। तर आपल्या एक्झाम मध्ये काय येते, सिंपली की विटॅमिन ए च्या कमतरतेमुळे आपल्या शरीरामध्ये कोणता आजार होणार आहे। आता एवढा सोपा क्वेश्चन आहे जो पुढच्या स्लाइड मध्ये आपण बघणार आहोत, तुम्हाला माहित असेल आन्सर, कारण की विटॅमिन ए मुळे कोणता होतोय, रात अंधेपणा होतोय। ठीक आहे, नाइट ब्लाइंडनेस आपण त्याला म्हणतोय। इनकी कमी से शरीर में अनेक रोग हो जाते हैं। आता अनेक रोग म्हणजे मी सांगितलं डिसीज होतात। विटॅमिन की खोज, आता हा पण एक क्वेश्चन येण्यासारखा आहे की विटॅमिनचा जो शोध आहे तो कोण लावलेला आहे। विटॅमिन की खोज लिव्हनिन, लिहून घ्यायचंय तुम्हाला, लिव्हनिन 1881 मध्ये लावलेला आहे। आणि त्याच्यासोबत अजून एक सायंटिस्ट आहे, त्यांचं नाव आहे हॉपकिन्स, 1912 हे आहे। ठीक आहे, आणि पुढे बघा, विटॅमिन्सचा जो अभ्यास करतात, बघा, एखाद्या गोष्टीचा अभ्यास करणं त्याला LOGY म्हणतात। त्याला काय म्हणतात, LOGY, लॉजी। जसं की मी बायोलॉजी म्हणतो, काय लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा अभ्यास करतो ना, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, बायोलॉजी, जीवशास्त्र। सेम त्याच पद्धतीने तुम्ही विटॅमिन्सचा अभ्यास करणार आहोत तर त्या लॉजीला काय म्हणणार आहोत, दॅट इज नोन ॲज द विटॅमिनॉलॉजी। त्याला आपण काय म्हणतो, विटॅमिनॉलॉजी। हे सगळं तुमच्या वहीमध्ये पाहिजे। असं नाही की तुम्ही एकदा व्हिडिओ बघला म्हणजे तुम्हाला क्लिअरली पाठ होईल, असं पण नाहीये। म्हणून हे मी जे काय नोंद करतो या ठिकाणी ते तुम्हाला लिहायचं आहे। चला मग आता आपण पुढे जाऊयात। बघा, पुढे विटॅमिन्स लघु पोषक तत्व। आता लघु पोषक तत्व याचा मिनिंग काय माहिती, असं आहे का तुम्हाला रोज विटॅमिन्स खूप जास्त लागत आहेत, असं नसते। खूप कमी प्रमाणात विटॅमिन्स आपल्याला लागतात। आणि विटॅमिन्सचं काय काम आहे माहिती आहे का, आपल्या बॉडीमधल्या डिफरंट संस्था असतात, त्या प्रॉपरली काम कराव्यात म्हणून काय केलं जातं, या ठिकाणी विटॅमिन्सचा वापर केला जातो। जैविक नियंत्रक और उपापचय नियंत्रक होते हे विटॅमिन स्वास्थ्य नियंत्रक होते। म्हणजे विटॅमिन्स प्रॉपरली जर आपल्या बॉडीमध्ये असतील तर आपण निरोगी असतो हमेशा। सर्वप्रथम ज्ञात विटॅमिन, म्हणजे सर्वात अगोदर जो विटॅमिन आपण फाइंड आउट केलेला आहे, आपल्याला समजलेला आहे, त्याचं नाव आहे विटॅमिन सी। त्याचं नाव काय, विटॅमिन सी। सर्वप्रथम आसवित अथवा निष्कर्षित विटॅमिन बी आहे। ठीक आहे, फक्त तुम्ही इथे लक्षात ठेवा की विटॅमिन सी सर्वप्रथम मानवाने शोधलेला आहे की विटॅमिन सी काय आहे, त्याचं काम काय आहे आणि तो कशापासून मिळतो। जर तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि मी तुम्हाला सांगितलं ना व्हिडिओच्या सुरुवातीला की आपल्या शरीरामध्ये आतापर्यंत किती विटॅमिन्स फाइंड आउट केलेले आहे, 20 म्हणजे किती असणार आहे, 20। हे एक्झाम मध्ये येणार नाहीये, फक्त लक्षात ठेवायचं तुम्हाला। एक्झाम मध्ये काय येणार आहे आपल्या नेक्स्ट स्लाइड मध्ये आहे, आपण ते बघूया। बघा, हा जो पॉइंट आहे या ठिकाणी तुम्हाला बघायचा आहे, विटॅमिन्स दिलेले आहेत। कोणकोणते विटॅमिन आहेत, A, B, C, D, E, K, 6 विटॅमिन दिलेत। आणि तुम्हाला पेपरमध्ये काय विचारतं माहिती आहे काय, मेद म्हणजे फॅट असतो। मेद म्हणजे काय असणार आहे, फॅट सोल्युबल, म्हणजे याच्यामध्ये ते विरघळतात का। आणि दुसरा असतो वॉटर,
वॉटर सोल्युबल, म्हणजे पाण्यामध्ये ते विरघळणार आहेत का हे फाइंड आउट करायचं आहे. आणि पेपरमध्ये सिंपल येतो की निम्नलिखित में से कौन से विटामिन्स, कौन से जीवनसत्व फॅट और मेद में डिझॉल्व हो सकते, असा क्वेश्चन येतो. मग आपल्याला माहित पाहिजे ना कोणते असतात. तर बघा लक्ष द्या, तुम्हाला माहित आहे WBC नावाची एक सेल असते आपल्या बॉडीमध्ये. कोणती असते? WBC. त्याला आपण काय म्हणतोय? व्हाईट ब्लड सेल. आता बघा W हे जे आहे ना या ठिकाणी, ही ट्रिक आहे बरं, लिहून ठेवायची तुम्हाला. W म्हणजे वॉटर, W म्हणजे काय असणार आहे? वॉटर. आणि BC म्हणजे काय बघा इथं, B आणि C जे पाण्यामध्ये काय होतात? घुलनशील असतात. आता घुलनशील म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला म्हणतोय विरघळणारे, विरघळणारे असणारे. त्याला आपण सिंपली इंग्लिश मध्ये काय म्हणू शकतो? डिझॉल्व्ह होणारे आपण म्हणू शकतो त्याला. ठीक आहे, मग ते कोणते आहेत? BC. मग तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं? काहीच नाही, जस्ट WBC. पाण्यामध्ये विटॅमिन B आणि विटॅमिन C काय होणार आहेत? विरघळणार आहेत. एवढी सोपी ट्रिक आहे. मग सर आता पुढची पण ट्रिक आम्हाला पाहिजे. कोणती? की या ठिकाणी जसं या ठिकाणी आपण WBC म्हणल्यानंतर विटॅमिन B आणि विटॅमिन C लक्षात ठेवलं की पाण्यामध्ये हे विरघळणार आहेत. मग आता हे जे चार आहेत E, K, D आणि A हे कसं लक्षात ठेवायचं? तर आपल्याला माहिती आहे वासुदेव बळवंत फडके एक क्रांतिकारक होते. आपण त्यांना आद्य क्रांतिकारक म्हणतो ना, आपण त्यांचं सरनेम या ठिकाणी यूज करूयात. तर बघा F काय असणार आहे? मेद. आपण त्याला मेद म्हणतो ना, फॅट म्हणजे मेद. त्याच्यामध्ये कोणकोणते? फडके एक लक्षात ठेवा, FADKE. ही ट्रिक लक्षात ठेवायची तुम्हाला, KE. आता बघा F म्हणजे मेद. F म्हणजे काय असणार आहे? मेद. मेद म्हणजेच काय? फॅट असणार आहे. त्यामध्ये विटॅमिन कोणता आहे? A आहे, D आहे, K आहे आणि E आहे. इथे दिलेत का तुम्हाला? म्हणजे तुम्हाला फक्त जर विटॅमिन जे फॅट मध्ये सोल्युबल असतात, मेदामध्ये सोल्युबल असतात, ते जर ओळखायचं असेल तर तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय? फक्त FDK. ही ट्रिक. आणि दुसरी ट्रिक आहे आपली WBC. या दोन ट्रिक तुमच्या वहीमध्ये पाहिजेत, म्हणजे एक्झाम मध्ये क्वेश्चन आला तर तो चुकता कामा नये आपला. बघूयात अजून बरंच काय आहे या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला कंटिन्यू बघायचं आहे. तुम्हाला स्टार्टिंगला म्हणलोय मी, जर विटॅमिनचे प्रमाण जास्त झालं किंवा कमी झालं तर डिसीज कॉज होतात, रोग कॉज होतात किंवा रोग येणार आहेत, निरोगी शरीर अनिरोगी बनणार आहे. तर ते कोणकोणते आहेत आपण बघूयात. पहिल्या विटॅमिन पासून बघूयात. पहिला जो विटॅमिन आहे त्याचं नाव आहे विटॅमिन A. आणि तुम्हाला यांचे नावं सुद्धा लक्षात ठेवायला लागणार आहेत. का? कारण की एक्झाममध्ये क्वेश्चन येतो त्यासाठी. ठीक आहे, विटॅमिन जो A आहे ना त्याचं नाव आहे रेटिनॉल. विटॅमिन ए चं नाव काय आहे? रेटिनॉल. आणि त्याच्यामध्ये होणार आहे, जर त्याची डिफिशियन्सी झालं, त्याची कमतरता झाली, आपल्या शरीराला विटॅमिन ए जर नाही मिळालं ना तर त्याच्यामध्ये काय होतं? रात आंधळेपणा होतो. आणि तुम्हाला माहिती आहे का, जर आपण उन्हाळ्यामध्ये एक आंबा खाला ना तर आपल्याला त्या एका आंब्यामधून एका वर्षासाठी जेवढं आपल्याला रेटिनॉल लागते ना तेवढं मिळतं. हे एक फॅक्ट आहे, जस्ट लक्षात ठेवायची तुम्हाला. त्यानंतर आहे विटॅमिन B. आता विटॅमिन B आहे ना, विटॅमिन B चे पण प्रकार पडतात, जसं की विटॅमिन B1, विटॅमिन B2, विटॅमिन B3 आणि त्यांचे प्रकार वेगळे पडतात, त्यांचे नावं पण वेगळे असणार. मग ते कोणकोणते असतात आपण बघूया. त्यामधला जो विटॅमिन B1 आहे ना तो आहे थायमिन. नावं लक्षात ठेवायचे आहेत. आणि बघा लक्षात द्या, जे नावं लक्षात येत ना ते रिपीट तुम्ही वाचत जाऊ नका. ठीक आहे, जे नाहीत त्यांच्याकडे फोकस करायचंय. आता तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, व्हिडिओ जे कोणी बघत आहेत ना, की विटॅमिन ए चं नाव आपल्याला पाठच असते. ठीक आहे, मग आता विटॅमिन ए पार्ट आहे ना, शांत बसायचं, पुढचं पार्ट करायचं. विटॅमिन बी चं नाव काय? मग विटॅमिन बी झालं C-D-E-K-E जे आहेत. आणि त्याच्यानंतर तेवढं झाल्यानंतर विटॅमिन बी चे जे नाव आहेत विविध, B1 चं नाव काय आहे? दॅट इज अ थायमिन. आणि त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, थायमिनच्या डिफिशियन्सीमुळे, थायमिनच्या कमतरतेमुळे बेरी नावाचा एक आजार आहे तो होणार आहे. ठीक आहे, म्हणजे रेटिनॉलमुळे रातांधळेपणा आणि थायमिनमुळे काय होतो? बेरी. त्याच्यानंतर बघा विटॅमिन B2 आहे, त्याला रायबोफ्लेविन म्हणतात. ठीक आहे, त्याला काय म्हणतात? रायबोफ्लेविन. असं मस्तपैकी वहीमध्ये काय करायचं? नावं लिहायचे त्यांचे. एका साईडला विटॅमिनचं नाव, विटॅमिन, आणि दुसऱ्या साईडला त्याचं नाव लिहायचं. आणि तिसरा एक कॉलम करायचा ज्याच्यामध्ये कमतरतेमुळे होणारे आजार, म्हणजे आपल्याला रिपीट ती वाचायची गरज पडू नये, एकाच जागी सगळं मिळावं आपल्याला. ठीक आहे, तर B2 काय असणार आहे? आंखों का लाल होना, और म्हणजे डोळ्याला काय होणार? डोळ्याचा त्रास होणार विटॅमिन B2 मुळे. त्यानंतर विटॅमिन B3 आहे, त्याचं नाव आहे पेंटोथेनिक ऍसिड. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे? लाल सफेद डाग आपल्या शरीरावर यायला, लाल किंवा सफेद डाग तयार होणार आहेत. आणि याच्यामुळे सगळ्यात जास्त, आता तुमची बुद्धी कशी मला माहित नाही, जर कमी असेल तर तुमच्यामध्ये कमतरता कशाची आहे? विटॅमिन B3 ची. जर जास्त असेल तुम्ही खूप हुशार आहात, म्हणजे बुद्धी कमजोर होणार. आता लक्षात ठेवायचं, बुद्धी म्हणलं की काय म्हणायचं? B3. जर कमी होत असेल तर म्हणायचं की तुझ्यामध्ये काय कमी आहे? B3 ची कमतरता आहे. म्हणजे असं हसत आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघायचं B5, त्याला नायसिन म्हणतात. B5 काय असणार आहे? नायसिन. आणि नायसिनच्या कमतरतेमुळे होणार आहे पेलाग्रा.
काय होणार आहे, पेलाग्रा. त्याच्यानंतर B6 आहे, त्याला पायरिडॉक्सिन म्हणतात आणि त्याच्यामुळे होणार आहे ॲनिमिया. आणि हा क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला की ॲनिमिया कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होणार आहे, तर तो असणार आहे व्हिटॅमिन B6. बघा ॲनिमिया म्हणजे काय असते माहिती आहे का, आपल्या रक्तामध्ये असतात RBC, अगोदर बघलं ना RBC, रेड ब्लड सेल्स. तर या RBC मध्ये काय असणार आहे, एक मिनिट, ठीक आहे, हा RBC कशापासून बनलेली असते, हिमोग्लोबिन पासून बनलेली असते. हिमोग्लोबिन मध्ये कोण असतो, आपल्याला माहिती आहे आयर्न असतो, त्याला आपण Fe म्हणतोय. तर या ठिकाणी ॲनिमिया काय होणार आहे, ॲनिमियामुळे हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होणार आहे. आणि हिमोग्लोबिनचं आपल्याला काम माहिती आहे, हिमोग्लोबिन काय करते, ऑक्सिजनला घेऊन जाते ना, ऑक्सिजनला ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करते. जर हिमोग्लोबिनचं प्रमाण या ठिकाणी कमी झालं तर काय होणार आहे, RBCचं प्रमाण कमी होणार आहे आणि त्याच्यामुळे ऑक्सिजनची कमतरता होणार आहे आपल्या बॉडीला आणि त्याच्यामुळेच काय होणार आहे, ॲनिमिया कॉज होणार आहे. मग व्हिटॅमिन कोणतं लक्षात ठेवायचंय, व्हिटॅमिन B6. त्याच्यानंतर आहे व्हिटॅमिन B7. आता आपले केस काय होणार आहेत, गळून पडतात. तर केस गळून पडण्यासाठी जो व्हिटॅमिन असतो त्याच्या कमतरतेमुळे होतं, त्याचं नाव आहे B7 आणि त्याला आपण काय म्हणतो, त्याचं नाव आहे बायोटिन, बालोका झडना. IMP आहेत, लक्षात ठेवायचं तुम्हाला. त्यानंतर आहे व्हिटॅमिन B12, दॅट इज द सायकोकोलाबामिन. त्याच्यामध्ये असतो आणि त्याच्यामुळे सुद्धा ॲनिमिया होतं किंवा आपले त्वचेचे वेगवेगळे जे आजार होतात ना, ते सुद्धा कोणामुळे होणार आहे, व्हिटॅमिन B12 मुळे. हे लक्षात ठेवायचंय तुम्हाला, सगळं नोंद करा. बी चे आपण बघत आहोत बरं, बी मध्ये B1, B2, B3, B5, B7, B12. आता जाऊयात पुढे. त्याच्यानंतर आहे व्हिटॅमिन C. तुम्हाला आठवतंय का, मी सांगितलंय सुरुवातीलाच की व्हिटॅमिन C सर्वप्रथम शोधलेला व्हिटॅमिन आहे. व्हिटॅमिन C काय आहे, सर्वप्रथम मानवाने सर्वप्रथम शरीरामधून शोधला जो व्हिटॅमिन आहे त्याचं नाव आहे व्हिटॅमिन C. आणि व्हिटॅमिन C लाच काय म्हणतात, दॅट इज कॉल्ड एज द अस्कॉर्बिक ऍसिड. त्याला आपण काय म्हणतोय, अस्कॉर्बिक ऍसिड. आणि याच्या कमतरतेमुळे होणार आहे स्कर्वी. त्याच्यामुळे काय होतंय, स्कर्वी आणि मसुडोका फुलना. आता मसुडे म्हणजे काय, आपले गम्स हिरडे असतात ना, हिरड्यामधून जर रक्त येत असेल तर समजून घ्यायचं की आपल्या बॉडीमध्ये व्हिटॅमिन C ची कमतरता पडली. कशाची कमतरता पडलेली आहे, व्हिटॅमिन C. केव्हा, जर तुमच्या हिरड्यामधून रक्त येत असेल आणि त्याच्यामुळे कोणता डिसीज होणार आहे किंवा कोणता आजार होणार आहे, तो असणार आहे स्कर्वी. पुढे जाऊयात, व्हिटॅमिन D. आपल्याला सूर्यप्रकाशामुळे मिळणारा हा व्हिटॅमिन. आता सूर्यप्रकाशामुळे मिळणारं म्हणजे काय, सूर्याची जी किरणं असतात ते आपल्या शरीरावर पडल्यानंतर शरीरामध्ये व्हिटॅमिन D तयार केलं जातं. ठीक आहे, काय केलं जातं, तयार. आणि व्हिटॅमिन्सच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, व्हिटॅमिन्स हे आपल्याला आपलं बॉडी तयार करत नाही, हे आपल्याला बाहेरून घ्यावं लागतं. पण व्हिटॅमिन D असा आहे एक व्हिटॅमिन जो आपली बॉडी तयार करू शकते, पण त्याला काय गरजेचं आहे, सूर्यप्रकाश. आणि व्हिटॅमिन D च्या कमतरतेमुळे त्याचं नाव पण लक्षात ठेवा, त्याला कॅल्सिफेरॉल म्हणतात. आता कॅल्सिफेरॉल म्हणलं तुम्हाला आठवायला पाहिजे, सर कॅल्सिफेरॉल म्हणजे कॅल्शियमच्या बाबतीत काहीतरी आहे, कॅल्शियम. ठीक आहे, कॅल्शियमच्या बाबतीत काहीतरी आहे, डायरेक्टली मी त्याचं सिम्बॉल लिहितो, Ca. कॅल्शियमच्या बाबतीत आहे. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, रिकेट्स आणि ऑस्टोमेशिया म्हणजे आपल्या हाडाचे जेवढे काही आजार आहेत ना, ते कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे आहेत, व्हिटॅमिन D च्या. आता जे बुजुर्ग असतात किंवा ज्यांचं एज खूप जास्त झालेलं असतं, 50-60 क्रॉस झालेलं असतं, त्यांना हाडाचे त्रास होतात बघा. आता ते कारण काय आहे, त्यांच्या बॉडीमध्ये व्हिटॅमिन D ची कमतरता होते. का, कारण की व्हिटॅमिन D प्रॉपरली त्या ठिकाणी सिंथेसाइज होत नाही, त्याच्यामुळे. पुढे आहे व्हिटॅमिन E, त्याला टोकोफेरॉल म्हणतात. आणि याच्यामुळे काय होणार आहे, जननशक्ती कम होणार. जननशक्ती का कम होणार, व्हिटॅमिन E असणार आहे. व्हिटॅमिन K, आता बघा, जर तुम्हाला शरीराला काहीतरी लागलं आणि ब्लड लॉस व्हायला लागला, ठीक आहे, आता ब्लड बाहेर येत आहे, रक्त बाहेर येत आहे, त्याला गोठायला पाहिजे ना, आणि जर तो गोठतच नाही तर डेथ होऊ शकते ब्लड लॉस झाल्यामुळे. पण हे ब्लड लॉस थांबवण्यासाठी क्लॉट केला पाहिजे. ठीक आहे, आता हे क्लॉट करण्यासाठी कोण काम करणार आहे, व्हिटॅमिन K. मग तुम्हाला एग्जाम मध्ये काय क्वेश्चन येतो, निम्नलिखित में से कौन सा विटॅमिन ब्लड क्लॉटिंग में हेल्प करता है. ठीक आहे, तर त्याचं नाव आहे व्हिटॅमिन K. आता यामधले जेवढे काय सांगितलं ते सगळेच इम्पॉर्टंट आहेत, ते तुमच्या वहीमध्ये पाहिजे. आता पुढे बघूयात त्यांचे सोर्सेस काय, की सर हा व्हिटॅमिन आपण आज शिकला की व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे काय होते, पण याचा काहीतरी सोर्स पाहिजे ना, ज्याच्यामधून व्हिटॅमिन भेटलं पाहिजे. तर पहिला आहे व्हिटॅमिन A, आणि हे मिळणार आहे आपल्याला दुधामधून, अंड्यामधून, पनीर असते ना, पनीरमधून, त्यानंतर हरी साग, सब्जी, मछली, यकृत. आता इथे एक्झाम मध्ये असं येणार आहे का दुधामधून भेटणार, तसं नाही, थोडंसं डिफरंट येईल. म्हणजे कशा पद्धतीनं, की बाबा हा पॉइंट येईल तुम्हाला, मछली, यकृत तेल. मासे असतात ना, फिशेसचं जे रिव्हर असते याला VR, हा एक ऑर्गन आहे ना आपल्यामध्ये पण असतं, त्याचं हे ऑइल असते. त्याचं काय असणार आहे, ते ऑइल असणार आहे. मग हे लक्षात ठेवायचं, मी जे गोल करतो ना ते लिहा, बाकी लिहिलं नाही तरी चालेल. व्हिटॅमिन A आपल्याला मछली, यकृत तेल मधून मिळणार आहे. त्यानंतर व्हिटॅमिन B1 बघा,
आता मूंगफली आहे, तिल आहे, सुकी मिर्च, बिना धुली दाल, यकृत एव सब्जिया आणि अंडे. आणि सगळ्यामध्ये अंडा कॉमन आहे बरं. जे एग्स असतात ना त्यांच्यामधून आपल्याला मॅक्झिमम काय भेटणार आहे, विटॅमिन्स भेटणार आहे. पुढे विटॅमिन B2 खमीर, कलेजी, मांस, हरी सब्जिया आणि दूध. बघा अंडा आणि दूध मॅक्झिमम सगळ्याच ठिकाणी काय आहे, प्रेझेंट आहे. आणि दुधामधून सगळे विटॅमिन्स भेटू शकतात मॅक्झिमम. ठीक आहे, म्हणून तो सगळ्या ठिकाणी येणार आहे. पुढे विटॅमिन B3 आहे, मांस आहे, मूंगफली आहे, आलू, टमाटर, पत्तीवाली सब्जी. आता बघा विटॅमिन B3 याच्यामध्ये आलू पण आहे, टमाटर पण आहे. जे गोल करतोय ते महत्वाचे आहे. आणि पत्तीवाली सब्जी म्हणजे लिफी व्हेजिटेबल्स म्हणतो ना आपण, हिरव्या पालेभाज्या त्या आहेत. पुढे जाऊया विटॅमिन B5 याच्यामध्ये मांस, दूध, मूंगफली, गन्ना, टमाटर. गन्ना लक्षात ठेवायचं. गन्ना म्हणजे काय रे, ऊस ना. ऊसामधून पण आपल्याला कोणता तरी विटॅमिन्स भेटते. आज नवीन शिकल्या का काही, तर ते आहे विटॅमिन B5. विटॅमिन B6 यकृत आहे, मांस, अनाज, काही इश्यू नाही. B7 बघा मांस, अंडा, यकृत, दूध. विटॅमिन B हे महत्वाचे नाहीत. विटॅमिन B11 ठीक आहे सारखंच आहे. विटॅमिन B12 समांस, कलेजी, दूध. ओके, जे मी गोल केलेत ना हे खूप महत्वाचे. त्यातल्या त्यात विटॅमिन A आणि विटॅमिन B5. पुढे बघूयात. आता मी या स्लाइड याच्यामध्ये पीपीटी मध्ये ऍड केलोय काही क्वेश्चन, आपण ते नंतर सॉल्व्ह करणार आहोत. पुढे बघा विटॅमिन C. आता विटॅमिन C ना लिंबू वर्गीय ज्या वनस्पती आहेत, लिंबू वर्गीय ज्या वनस्पती किंवा लिंबू वर्गीय जे फळ असतात ना, जसं की संत्री आहे आणि त्याच्यानंतर नारंगी आहे, लिंबू आहे, यांच्यामधून आपल्याला काय म्हणतो, विटॅमिन C म्हणतोय. ठीक आहे, आता माहिती आहे का तुम्हाला विटॅमिन सीचं नाव काय आहे आणि त्याच्यामुळे कोणता आजार होतो तो तुम्हाला आठवायला पाहिजे बरं. विटॅमिन सीचं नाव काय आहे, अस्कॉर्बिक ऍसिड का, अस्कॉर्बिक ऍसिड. आणि त्याच्यानंतर विटॅमिन C मुळे काय होतोय, स्कर्वी होतोय, हिरड्यांचा आजार होतोय. मी सांगितलंय तुम्हाला, विसरायचं नाहीये. त्याच्यानंतर अंकुरित अनाज, मछली आहे, यकृत, तेल, दूध आणि अंडे. त्याच्यानंतर आहे विटॅमिन D. जे कुठून भेटतं आपल्याला विटॅमिन D, विटॅमिन D भेटणार आहे या ठिकाणी सूर्यप्रकाशापासून आपल्याला ते मिळणार आहे. त्यानंतर विटॅमिन E आहे. विटॅमिन E म्हणजे पत्तीवाली सब्जिया, दूध, मक्खन, अंकुरित गेहू आणि वनस्पतीचं घी. त्यानंतर बघा विटॅमिन K. विटॅमिन K चं काय काम सांगितलं मी, विटॅमिन K आपलं ब्लड लॉस होण्यासाठी, ब्लड लॉस जो होतोय त्याला गोठवण्यासाठी, त्याचा क्लॉट तयार होण्यासाठी काय केलं जातं, विटॅमिन K चा वापर केला जातो. पुढे बघूयात आता. विटॅमिन K असणारे कशासाठी मी सांगितलं, तो कशामधून मिळतो हे लक्षात ठेवायचं. टमाटर, हरी सब्जिया आणि त्या हरी सब्जिया यांच्यामधून. आणि पुढे जाऊयात. हा, आता आलेत क्वेश्चन्स. आता जे काही शिकवलं ना ते सगळं नॉलेज तुम्हाला या क्वेश्चन्स मध्ये लावायचं. बघा काय म्हणत आहे, आवले में कौन सा विटॅमिन प्रचुर मात्रा में पाया जाता है. आवळा जो असतो ना, आपण आवळा खातो ना, त्याच्यामध्ये कोणतं विटॅमिन असतं सांगा बरं, काय असणार आहे आन्सर. त्याचा असणार आहे विटॅमिन C. कुठं आहे, पर्याय क्रमांक 4. त्याचं आन्सर काय, पर्याय क्रमांक 4. आवळ्यामध्ये काय असतं, विटॅमिन C असतं. पुढे बघा, कौन सा विटॅमिन कैंसर के उपचार में प्रयोग किया जाता है, ABCD. कौन सा विटॅमिन कॅन्सर. आता बघा हा क्वेश्चन थोडासा नवीन वाटतो. काय असेल आन्सर, तुम्हाला काय वाटतं. त्याचं नाव आहे विटॅमिन B. विटॅमिन B चा वापर कशासाठी केला जातो, कॅन्सर जे असतं ना बेटा, त्या कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये किंवा कॅन्सर ज्यांना असतो त्यांना विटॅमिन B चं सेवन करण्यासाठी कॅप्सूल दिले जातात किंवा विटॅमिन B ज्याच्यामधून मिळतोय ते खाण्यासाठी सांगितलं जातं. एक्झामला येऊ शकतो हा क्वेश्चन. पुढे बघा, विटॅमिन D का रासायनिक नाम क्या है, थोडंसं आठवायचंय. विटॅमिन D चं रासायनिक नाव काय असणार आहे आणि विटॅमिन D कुठून भेटतं. विटॅमिन D आपली बॉडी तयार करते का, हो करते, पण कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, सूर्यप्रकाशाच्या प्रेझेन्स मध्ये ते करणार आहे. मग त्याचं नाव काय असेल, काय असणार आहे, कॅल्सिफेरॉल. त्याचं नाव काय असणार आहे, कॅल्सिफेरॉल हे त्याचं नाव असणार आहे. पुढे जाऊया. कौन सा विटॅमिन शरीर में कॅल्शियम की स्तर बनाने में मदत करता है. आता आत्ताच सांगितलंय मी. आता कॅल्शियम त्याचं नाव काय सांगितलं मी आता, विटॅमिन D चं कॅल्सिफेरॉल. मग त्याचंच काम आहे ना कॅल्शियम तयार करणं, म्हणून याचं विटॅमिन D पर्याय क्रमांक 4 येणार आहे. एवढे सोपे क्वेश्चन तुमच्या एक्झाम मध्ये असतात, पण ते सोपे केव्हा वाटतात, जेव्हा तुम्हाला हे माहित असायला पाहिजे. पुढे बघा, कौन सा विटॅमिन जल में घुलनशील म्हणजे डिझॉल्व्ह होऊ शकतो, विरघळू शकतो. आता बघा ती ट्रिक कामाला येईल आपल्याला. ट्रिक काय होती, पाण्यामध्ये WBC सेलचं नाव आहे. ठीक आहे, पण W म्हणजे काय, पाणी. बघा पाणी एक आहे जल, आणि त्याच्यामध्ये विटॅमिन B आणि C. कुठे आहे रे B इथं आहे, इथं C आहे, म्हणजे दोघं. इथं कुठं, उपयुक्त में से दोनों B, बोथ A and B, म्हणून पर्याय क्रमांक काय येते याचं 3. आणि जर इथं असं आलं असतं
की मेद बनलं तर काय आलं असतं त्याचं आलं असतं फडके. FDKE म्हणजे विटॅमिन ए, विटॅमिन डी, विटॅमिन ई आणि विटॅमिन ई, हे त्याचा आन्सर आला असतं. पुढे आहे एनीमिया रोग किस विटामिन की कमी से होता है. काय असणार आहे याचं एनीमिया रोग? विटॅमिन B12, विटॅमिन B1, विटॅमिन B3. कोणतं असणार आहे याचं उत्तर? तर याचं उत्तर असणार आहे विटॅमिन B3. विटॅमिन सीचं काय काम आहे का इथं एनीमियामध्ये? काहीच नाही. पुढे हे सगळं तुमच्या वहीमध्ये पाहिजे बरं, असं नाही की फक्त व्हिडिओ बघला संपला असं होणार नाही, लिहावं लागेल. आता विटॅमिन B3चं नाव काय आहे? विटॅमिन B3चं नाव काय आहे? तर हे तुम्हाला आन्सर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तर हा व्हिडिओ आपण इथंच संपूया. याच्यानंतरचे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत चाला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.